हे घे. थँक्यू. वेलकम. छान आहे तुमचं रूम. हो, मीच सगळ्या रूमची साफसफाई करतो. खरं बोल रे, खरं बोल. मित्र पण ना. तू बोल ना, तू काय म्हणणार होतीस? छान लिहिता तुम्ही. मी तुमचं इंस्टाग्रामचं पेज आहे ना 2 महिन्यापासून फॉलो करते. आज फायनली तो योग आला. कसं सुचतं तुम्हाला? त्याचं काय आहे ना प्रिया, मनात साचलेलं असतं वादळ. भूतकाळाच्या पायथ्याशी जाऊन मनाच्या हिंदोळ्यांवर भावनांचा चढउतार होतो. आठवणी, दुःख, स्वप्न यासारख्या विविध मानसिक अवस्थांमध्ये मन झोके घेतं आणि तेथून बाहेर पडते कविता. हे मित्र पण ना. तर माझ्याकडून असं आपसुकच लिहिलं जातं. प्रेम ना माझ्या असा नसा नसात भिनलेला आहे. तो प्रेमाचा ज्वालामुखी असं बाहेर येऊ पाहतोय, पण माझ्या प्रेमाला समजणारी मुलगी माझ्या जवळ नाही. आर यू किडिंग मी? तुम्ही सिंगल आहात? हो. अरे सागर सांग रे. बरोबर आहे. गेली 27 वर्ष झाली तुंबलेला आहे. ए काय म्हणजे सिंगल आहे. हा. तुला काय वाटलं? नाही, तुमच्यासारखा मुलगा सिंगल कसा असू शकतो? तुम्ही इतके छान लिहितात, छान दिसतात. तुमच्यासारख्या माणसावर कोणीही प्रेम करेल. आता काय करणार, देवाची करणी नारळात पाणी. ॲक्च्युली ना मला पण रायटर व्हायचं आहे. तुमची प्रोसेस कशी असते, म्हणजे कसं लिहितात? मला खूप आवडेल तुमच्याकडून शिकायला. कशाला नाही, म्हणजे आता सुरुवात नका करू तुमच्या प्रोसेसला. चहा प्यायची वेळ झाली ना. या चहा घ्या. घे ना, घे प्रिया, चहा घे. छान झालं चहा. मीच शिकवलं चहा बनवायला. ओके नितेश, मी निघते. मला आईसोबत बाहेर जायचं. बरं. सी यू. रायटिंगची प्रोसेस काय, आता माझी प्रोसेस बघ.